What I'm telling you guys, number of hybrid orbitals needed is equal to number of sigma bonds to be formed or number of sigma bonds present in a structure. म्हणजे स्ट्रक्चर मध्ये जेवढे सिग्मा बॉन्ड असतात किंवा जेवढे सिग्मा बॉन्ड बनवायचे ते सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन साठी तेवढेच हायब्रिड ऑर्बिटल लागतील. इफ यू आर विलिंग टू फॉर्म 4 सिग्मा बॉन्ड्स किंवा स्ट्रक्चर मध्ये 4 सिग्मा बॉन्ड असतील किंवा बनवायचे असतील तर 4च हायब्रिड ऑर्बिटल लागतील. कळतंय का? म्हणजेच काय, इफ यू आर नोईंग number of hybrid orbitals, if you are knowing sigma bonds, किती सिग्मा बॉन्ड बनवायचे, if you are knowing this thing you can predict number of hybrid orbitals required. किती सिग्मा बॉन्ड बनवायचे किंवा किती सिग्मा बॉन्ड आहेत, किती बनवायचे किंवा किती आहेत, या दोन्ही गोष्टीपैकी काही माहिती असेल ना, रिव्हर्स जाऊ शकता तुम्ही आणि काय काढू शकता, नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स नीडेड. उलट पण असं होतं का, अगोदर सिग्मा बॉन्ड बनतात का? तसं नाही होत. अगोदर हायब्रिडायशनच होतं. काय बनतात? हायब्रिड ऑर्बिटलच बनतात. जेवढे हायब्रिड ऑर्बिटल बनतील तेवढेच काय बनतील, त्या हायब्रिड ऑर्बिटलचा वापर करून तेवढेच सिग्मा बॉन्ड बनतील. म्हणजे सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन आणि किती सिग्मा बॉन्ड बनवायचे त्याच्यावर डिपेंड असेल की हायब्रिड ऑर्बिटल किती बनवायचे. म्हणजे अकॉर्डिंगली तो सेंट्रल ॲटम काय करतो, त्या हायब्रिडायशन स्टेट मध्ये जातो. sp3 हायब्रिडेशन होतं, कधी sp2 होतं, डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स टू बी फॉर्म. मग नंबर ऑफ सिग्मा बॉन्डची रिक्वायरमेंट किती आहे त्याच्यावरनं हायब्रिडायशन आपण काय करतो, आपण थॉट करतो की आपण असं मानतो की इथं हे हायब्रिडायशन झालं असलं पाहिजे. ऍक्च्युअल हायब्रिडायशनला प्रूफ नाही देत आहेत. बॉन्ड्स कसे बनले, सिग्मा बॉन्ड कोणत्या डायरेक्शन मध्ये आहेत, ते आपल्याला एक्सपेरिमेंटली कळतं. सिग्मा बॉन्डची डायरेक्शन माहिती असेल म्हणजे मॉलिक्यूलची जॉमेट्री माहिती असेल, त्या पर्टिक्युलर डायरेक्शन मध्येच बॉन्ड्स काय आहेत हे कळालं की मग त्या पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये बॉन्ड बनण्यासाठी जे हायब्रिड ऑर्बिटल लागतील ना, ते हायब्रिड ऑर्बिटल तिथं बनले असतील आणि ते हायब्रिडायशन तिथं असेल असं आपण मानतो. म्हणजे हायब्रिडायशन होताना दाखवू नाही शकत. आय कॅनॉट शो दॅट हायब्रिडायशन इज ऑकरिंग. असं केमिकल रिएक्शन सारखं हायब्रिडायशन ही प्रोसेस दाखवता नाही येत. आपण इलेक्ट्रॉन डेन्सिटी कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे, सिग्मा बॉन्ड कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे, ते आपल्याला एक्सपेरिमेंटली कळालं की त्या डायरेक्शन मध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी असण्यासाठी, त्या डायरेक्शन मध्ये सिग्मा बॉन्ड असण्यासाठी कोणते हायब्रिड ऑर्बिटल्स बनायला पाहिजेत आणि कोणते हायब्रिड ऑर्बिटल बनले असले पाहिजेत हे आपण काय करतो त्याच्यावरनं सांगतो. म्हणजे याला हायब्रिडायशनला आपल्याला प्रूफ द्यावा लागतो. कोणता प्रूफ देतो आपण, बॉन्ड्सची डायरेक्शन, बॉन्ड्सची इलेक्ट्रॉन डेन्सिटी किंवा त्या सेंट्रल ॲटमच्या अराउंड इलेक्ट्रॉन डेन्सिटी कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे, म्हणजे जॉमेट्री कशी आहे, इलेक्ट्रॉन डेन्सिटी ज्या डायरेक्शन मध्ये असेल बॉन्डची, बॉन्ड ज्या डायरेक्शन मध्ये असतील तशीच जॉमेट्री असेल आणि त्या जॉमेट्रीवरनं आपण सांगतो की अरे अशा डायरेक्शन मध्ये बॉन्ड बनण्यासाठी हायब्रिडायशन हे असायला पाहिजे, म्हणजे तिथं हे हायब्रिडायशन असेल. म्हणजे ही थॉट प्रोसेस आहे. हिला आपण एक्झॅक्टली काय देऊ शकत नाही, प्रूफ नाही देऊ शकत. कसं बघा, प्रूव्ह करतो मी परत एकदा. आपली ती डायग्राम कुठली, हे 2 बॉन्ड, हा कार्बन आहे सेंट्रल, जिथे मी पेन पकडलेत ना तो सेंट्रल कार्बन आहे, हा कार्बन आहे समजायचं. हे जंक्शन म्हणजे काय, दिस जंक्शन इज कार्बन. हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड माना, हा जो बॉन्ड आहे हा माना अबोव द प्लेन, हा माना बिलो द प्लेन, हा माना बिलो द प्लेन. म्हणजे हे 2 इन प्लेन, हा अबोव द प्लेन, हा बिलो द प्लेन. ही जॉमेट्री काय झाली, टेट्राहायड्रल. मग असं टेट्राहायड्रल अरेंजमेंट होण्यासाठी 4 बॉन्डची, अशी टेट्राहायड्रल अरेंजमेंट होण्यासाठी 4 बॉन्डची कोणते ऑर्बिटल लागतील, sp3. कोणते ऑर्बिटल लागतील, sp3 हायब्रिड ऑर्बिटल लागतील. कोणते ऑर्बिटल लागतील, sp3 हायब्रिड ऑर्बिटल लागतील. मग 4 बॉन्ड कार्बनच्या अराउंड, जेव्हा कार्बनचे 4 सिंगल बॉन्ड असतात ते असे टेट्राहायड्रॉनच्या 4 कॉर्नरकडेच असतात. म्हणजे जिथे जिथे कार्बनचे 4 सिंगल बॉन्ड तिथे काय असतं, जिथे जिथे कार्बनचे 4 सिंगल बॉन्ड तिथे बॉन्ड्स कोणत्या डायरेक्शन मध्ये असतात, 4 सिंगल बॉन्ड्स कोणत्या डायरेक्शन मध्ये असतात, टेट्राहायड्रॉनच्या 4 कॉर्नरकडे, टेट्राहायड्रॉनच्या 4 कॉर्नरकडे. मग असे 4 बॉन्ड टेट्राहायड्रॉनच्या 4 कॉर्नरकडे डायरेक्ट होण्यासाठी sp3 हायब्रिड ऑर्बिटल बनले असं आपण मानतो. कारण sp3 टाइपचे हायब्रिड ऑर्बिटल बनल्याशिवाय आणि ते टेट्राहायड्रॉनच्या 4 कॉर्नरकडे डायरेक्ट झाल्याशिवाय काय होत नाही, 4 बॉन्ड टेट्राहायड्रॉनच्या 4 कॉर्नरकडे जात नाहीत. म्हणजे आपण
सिग्मा बॉन्ड कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे, त्याच्यासाठी रिक्वायर्ड हायब्रिड ऑर्बिटल कसे असले पाहिजेत हे ठरवतो. म्हणजे बॉन्डची इलेक्ट्रॉन डेन्सिटी, जॉमेट्री याच्यावरनं आपण काय करतो, थॉट प्रोसेस मानतो, असं मानतो की हे हायब्रिडायझेशन झालं असलं पाहिजे. हायब्रिडायझेशन होताना प्रूफ नाही देऊ शकत. कळालं का हे सगळ्यांना? हे जे मी सांगितलं ते कळालं का? कळालं का? जॉमेट्री काय, सिग्मा बॉन्ड किती आहेत, कोणत्या डायरेक्शन मध्ये आहेत, यावरूनच काय सांगितलं जातं, हायब्रिडायझेशन काय असलं पाहिजे हे सांगितलं जातं. हे कळालं का सगळ्यांना? हे कळालं का सगळ्यांना? काय लिहिलंय, हायब्रिडायझेशन होताना दाखवू शकत नाही, पण या इलेक्ट्रॉन डेन्सिटीच्या डिस्ट्रीब्युशन वरनं सिग्मा बॉन्ड्स कुठल्या डायरेक्शन मध्ये आहेत, जॉमेट्री काय आहे, ह्या सगळ्या एक्सपेरिमेंटल डेटावरनं कुठले हायब्रिड ऑर्बिटल बनले असले पाहिजेत हे सांगता येतं. कळालंय का सगळ्यांना? आरती काय झालं, एफ वाय टी वाय आर टी टी काय लिहिलं ते? आरती काय ते सांग. हे कळालंय का सगळ्यांना? हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे. हे सगळ्यांना कळालं का, जे डिस्कशन केलं मी ते सगळ्यांना व्यवस्थित कळालं का? हे सगळ्यांना व्यवस्थित कळालं का, की हायब्रिडायझेशन दाखवता येत नाही, पण कशावरनं हायब्रिडायझेशन काय झालं असेल सांगतो. किती सिग्मा बॉन्ड आहेत, सिग्मा बॉन्ड कोणत्या डायरेक्शन मध्ये आहेत, जॉमेट्री काय आहे, ह्याच्यावरनं तिथं कुठले हायब्रिड ऑर्बिटल असले पाहिजे हे आपण सांगतो. कळालं का? येस ऑर नो? याचा स्क्रीनशॉट घ्या, हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे. स्क्रीनशॉट घ्या पटकन, सगळ्यांना पाठवा. स्क्रीनशॉट घ्या पटकन, सगळ्यांना पाठवा. स्क्रीनशॉट घ्या पटकन, सगळ्यांना पाठवा. करू का रब है? चला रब दिस, येस और नो? रब करू का गाइस? मग आता एक्झाम्पल दिलं डायरेक्टली तर सांगू शकाल का? एक्झाम्पल, हा मॉलिक्यूल बघा, C2H4, C2H4 if aliphatic saturated hydrocarbon is there, then GF म्हणजे जनरल फॉर्म्युला, GF म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, जनरल फॉर्म्युला. GF
general formula is CnH2n plus 2. Therefore, for 2 carbon containing saturated hydrocarbon, formula should be CnH2n plus 2. म्हणजेच काय, n च्या ठिकाणी किती आहे, n किती आहे, n is equal to 2. Therefore formula काय, C2H2 into 2 plus 2, C2H6. म्हणजे जर 2 कार्बन कंटेनिंग, what I am saying, look, जर 2 कार्बन कंटेनिंग सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असला असता, त्याचा फॉर्म्युला काय झाला असता, 2 कार्बन कंटेनिंग सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचा जनरल फॉर्म्युला काय असतो, सॅच्युरेटेड ॲलिबॅटिक हायड्रोकार्बनचा CnH2n plus 2. n म्हणजे नंबर ऑफ कार्बन, N2 असताना म्हणजे 2 कार्बन कंटेनिंग सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचा फॉर्म्युला काय झाला असता, C2H6. इथे काय दिलाय, C2H4. काय डिफरन्स आहे, C2H6 असायला पाहिजे होता, आहे C2H4. इसका मतलब क्या है, देयरफॉर हाइड्रोकार्बन ऑफ फॉर्म्युला C2H4 हा काय नाहीये, इज नॉट सॅच्युरेटेड, इट इज, तो काय आहे, अनसॅच्युरेटेड. तो काय आहे, अनसॅच्युरेटेड. बरोबर आहे का, हे कळालं का, तो काय नाहीये, सॅच्युरेटेड नाही, अनसॅच्युरेटेड. येस और नो. कसं ओळखलं मी, फॉर्म्युल्यावरनं प्रेडिक्ट करून दिलं तुम्हाला की C2H4 अनसॅच्युरेटेड कसा आहे, सॅच्युरेटेड का नाहीये. हॅव यू गॉट दिस गाइज, येस और नो. Therefore C2H4 has 2 hydrogen less than C2H6 saturated. C2H4 has 2 hydrogen less than C2H6 saturated. म्हणजे सॅच्युरेटेड जो 2 कार्बन वाला अल्केन आहे इथेन, त्यापेक्षा C2H4 मध्ये किती, त्यापेक्षा C2H4 मध्ये किती हायड्रोजन कमी आहेत, 2. कळाले का हे, येस और नो. प्रत्येकाला कळाले का, येस और नो. हे कळाले का, 2 हायड्रोजन कमी आहेत. देयरफॉर साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन, साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन, अनसॅच्युरेशन किती आहे, नंबर ऑफ हाइड्रोजन लेस डिवाइडेड बाय 2, 2/2. साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन किती आल्या, साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन किती आल्या, साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन किती आल्या, 1. कळालं का सगळ्यांना, साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन कशा काढल्या. हे सिंपल कंपाऊंड्स आहेत हायड्रोकार्बन. प्रत्येक ऑर्गॅनिक कंपाऊंड साठी तुम्ही साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन, त्याला एक वेगळं टर्म आहे, डीबीई. साइट्स ऑफ अनसॅच्युरेशनला डीबीई पण म्हणतात, डीबीई, ते काढू शकता. आपल्यासाठी सध्या पुरतं साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन कसं काढायचं ते कळालं का, येस और नो. आय एम आस्किंग एव्हरीवन. हे साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन का काढल्या, तुमच्या हेल्पसाठी काढल्या मी. का, तुम्हाला कळावं की अनसॅच्युरेशन किती आहे. हे कळालं का, साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन काय ते सांगणार आहे. काय अनसॅच्युरेशन, अनसॅच्युरेशनचं मिनिंग काय, फिजिकल मिनिंग. अनसॅच्युरेशनचं फिजिकल मिनिंग काय, आपल्यासाठी स्ट्रक्चर मध्ये या अनसॅच्युरेशनचा काय उपयोग होतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त काय करा, इथपर्यंत साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन कसे काढायचे कळालं का, येस और नो. गाइस आय एम आस्किंग एव्हरीवन. शिवानी सेइंग यस, प्रणवी सेइंग यस, अंकिता इज सेइंग यस, ट्विंकल, अनिकेश yes, Supriya is saying yes, Aditi Ole is saying yes, remaining guys are, and Ankita Chaudhary is not there, आहे का, Supriya is saying yes, Prajakta is saying yes, Purva is saying yes, Suramayi, Shreya, Sanket Walke is saying yes, Shreya is saying yes, okay. बाकीचे, Sakshi Bhosle is also saying yes, Sarthak Kanse is also saying yes, good. Tejashri is also saying yes, Nikita is also saying yes, Aarti is also saying yes. So everyone has answered. Take the screenshot of this. This is important. तुम्हाला स्ट्रक्चर कसं काढायचं हे पाठ न करता शिकवलंय. बघा आता याचा स्ट्रक्चर मध्ये काय उपयोग करतो. पटकन करा, स्क्रीनशॉट करा याचा, पटकन स्क्रीनशॉट करा याचा. दिस इज इम्पॉर्टंट टू ड्रॉ द स्ट्रक्चर.
केला का स्क्रीनशॉट? टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस as early as possible and you have to post the screenshot on group. You have to post that screenshot or you have to forward that screenshot to other guys also. हे रब करू का? चला रब दिस. आता रब करू का? पुसतो आता. तुम्हाला मिळून जाईल स्क्रीनशॉट. असे स्क्रीनशॉट जेवढे आहेत त्याच्यावर नोट्स बनवायचे तुम्ही. मया साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन चा आपल्यासाठी उपयोग काय? नंबर ऑफ साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन इज इक्वल टू नंबर ऑफ पाय बॉन्ड्स इन स्ट्रक्चर. जेवढ्या साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन असतील ना तेवढेच पाय बॉन्ड्स असतील. जेवढ्या साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन असतील ना तेवढेच पाय बॉन्ड्स असतील. कळालं का? हे कळालं का? म्हणजे याच्यावरून पाय बॉन्ड कळालं. देअरफॉर इन C2H4 as sites of unsaturation is equal to 1. Therefore number of pi bond is also equal to 1. Therefore it means there is a carbon, a double bond. There is a double bond between two carbons. एक पाय बॉन्ड आहे म्हणजेच एक डबल बॉन्ड आहे. एक पाय बॉन्ड आहे म्हणजे एक डबल बॉन्ड आहे. कळालं का? हे एक पाय बॉन्ड आहे म्हणजेच एक डबल बॉन्ड आहे. कळालं का? हे इकडची साइड बघा. याच्यावर काही कळालंय का सांगा? साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन एक आहे. जेवढे साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन तेवढे नंबर ऑफ पाय बॉन्ड्स. मग इन C2H4 साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन एक आहे म्हणजेच नंबर ऑफ पाय बॉन्ड्स पण किती आहेत? एक. आणि जेव्हा एक पाय बॉन्ड असतो त्याचा अर्थ तिथे दोन कार्बनच्या मध्ये काय? एक डबल बॉन्ड. कळालंय का? म्हणजे स्ट्रक्चर विषयी इन्फॉर्मेशन मिळाली की या स्ट्रक्चर मध्ये दोन कार्बन मध्ये काय आहे? एक डबल बॉन्ड. हे कळालं का सगळ्यांना? हे कळालं का सगळ्यांना? हे कळालं का सगळ्यांना? येस ऑर नो? हे प्रत्येकाला कळालं का? येस. मग याचा यूज कळाला का सगळ्यांना? मी कशासाठी सांगितलंय? तुम्हाला काय कळावं? स्ट्रक्चर मध्ये किती सिंगल किंवा डबल बॉन्ड आहे ते कळावं म्हणून सांगितलं. येस ऑर नो? येस ऑर नो? मग कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. कार्बनचे बॉन्ड किती असतात? 4. त्यापैकी कार्बन कार्बन तर डबल बॉन्ड आहे. म्हणजे प्रत्येक कार्बनचे राहिलेले दोन बॉन्ड कुणा बरोबर आहेत? प्रत्येक कार्बनचे राहिलेले दोन बॉन्ड कुणा बरोबर आहेत? हायड्रोजन बरोबर. कळालं का? इकडचा पार्ट ड्रॉप करू का? It means each carbon has remaining two bonds with two hydrogens. Remaining two bonds with two hydrogens. म्हणजेच काय? सिंगल सिग्मा बॉन्ड. Therefore structure of C2H4 is कसा असायला पाहिजे? आलं का स्ट्रक्चर? Have you got the structure? This one is sigma, this one is sigma, this one is sigma, this one is pi, this one is sigma again, this one is sigma again. Correct? डबल में से एक पाई है तो एक सिग्मा ही होगा ना. डबल में से एक पाई है तो एक सिग्मा. इस कार्बन के और दो हाइड्रोजन के साथ, इस कार्बन के और दो हाइड्रोजन के साथ. Have you got the structure? Yes or no? प्रत्येकाला कळालं का स्ट्रक्चर? टाइप Y. तुम्हाला कळालं का स्ट्रक्चर मी कसं आयडेंटिफाय करून दिलं तुम्हाला? Have you got the procedure? Have you got the procedure? कि स्ट्रक्चर कैसे ढूंढ सकते हैं हम लोग? नंबर ऑफ पाई बॉन्ड्स, नंबर ऑफ साइट्स ऑफ अनसैचुरेशन पता हो, नंबर ऑफ साइट्स ऑफ अनसैचुरेशन यानी कि नंबर ऑफ पाई बॉन्ड्स कितने हैं ये पता हो, तो आप लोग क्या कर सकते हो?
आप लोग सिग्मा एंड पाई बॉन्ड कितने हैं, कहाँ पे है, 2 कार्बन में क्या है, ये पता करके आप लोग स्ट्रक्चर ड्रॉ कर सकते हो. एक कळालं का सगळ्यांना? Have you got this guys? I'm asking everyone. Anikesh is saying yes. Ankita has said yes. 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 ठीक है. संकेत, वैष्णवी, निकिता, सुरोमयी, तेजश्री, everyone has said yes. कळालंय का मग प्रत्येकाला? Yes, yes, yes. श्रेया, yes. So सबको पता चल गया? तो अब मुझे एक बताओ, each carbon has how many sigma bonds? How many sigma bonds? पाई बॉन्ड तो एक ही है क्योंकि साइट ऑफ अनसैचुरेशन एक ही है. 2 हाइड्रोजन कम मतलब एक पाई बॉन्ड एक्स्ट्रा. तो हर एक कार्बन के कितने सिग्मा बॉन्ड्स है? यस. आगे बोलो. यस. Everyone is getting me or not? How many sigma bonds? 3. सबको पता चल गया? ले लो इसका स्क्रीनशॉट. सबको पता चल गया? ले लो इसका स्क्रीनशॉट. मैंने सिग्मा बॉन्ड के बारे में क्यों पूछा? कोई बताएगा? Why I am asking about sigma bonds only? Why I am asking about sigma bonds only? मी सिग्मा बॉन्ड विषयीच का विचारतोय रे? कोणी सांगेल का? मी सिग्मा बॉन्ड विषयीच का विचारतो? मी फक्त सिग्मा बॉन्ड विषयीच विचारतोय. का बरं? गाइस मी फक्त सिग्मा बॉन्ड विषयीच विचारतोय. येस. संकेत, यू गॉट इट करेक्ट. कारण मला हायब्रिडेशन प्रेडिक्ट करताना काय माहिती पाहिजे? किती सिग्मा बॉन्ड आहेत किंवा किती सिग्मा बॉन्ड बनवायचे. मी सिग्मा बॉन्ड विषयी काय विचारतोय गाइस? कळालं का सगळ्यांना? आय एम आस्किंग एव्हरीवन. गाइस आय एम आस्किंग एव्हरीवन. मी सिग्मा बॉन्ड विषयीच का विचारतोय? स्ट्रक्चर तर मी प्रेडिक्ट करून दिलं. स्ट्रक्चर मध्ये पाय बॉन्ड हे पण सांगितलं. बट व्हाय आय एम इंटरेस्टेड इन सिग्मा बॉन्ड्स ओनली? Why I am interested in sigma bonds only? Because they are only directional. Which bonds are directional? Sigma. Directional nature कुणाचं आहे? Sigma. Geometry कोण ठरवतं? Sigma. आणि या सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन साठी काय वापरलं जातं? हायब्रिड ऑर्बिटल्स. म्हणून आपल्यासाठी काय महत्वाचं आहे? सिग्मा बॉन्ड्स. फॉर व्हॉट? कशासाठी सिग्मा बॉन्ड महत्वाचे? सांगा पटकन. येस. अंकिता, यू गॉट इट करेक्ट. बाकीच्यांना कळाले की नाही कळालं? Why I am asking sigma bonds? हे बघा, दोनच लोकांना कळालं का? येस. श्रेया, येस. येस. अनिकेश, येस. प्रणाली, यू आर करेक्ट. वैष्णवी, सुरोमयी, शिवानी, यू आर ऑल करेक्ट. करेक्ट, करेक्ट. ट्विंकल, यू आर करेक्ट. प्राजक्ता, यू आर करेक्ट. रिमेनिंग गाइस, थोड़ा फिंगर्स को जरा तकलीफ दो. हाँ, थोड़ा बोटांना त्रास द्या टाइप करायला. मेसेज खेळता ना, पबजी खेळता ना, तेव्हा कसे बोट पटपट चालतात? हाँ. येस. येस आदिती. सुप्रिया, येस. आरती, येस. निकिता, येस. पूर्वा, यू आर करेक्ट. एव्हरीवन इज करेक्ट. बाकी रेस्ट पीपल्स आर, आय थिंक दे आर इन स्लीप. हायबरनेशन झालंय का त्यांचं? दे आर इन हायबरनेशन मोड. हायबरनेट झाले. प्राजक्ता दुसरी, सांग की. सिद्धी, सार्थक, डू से समथिंग गाइस. सर डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन आणि साइट ऑफ अनसॅच्युरेशन या टर्म एकच आहेत का? येस. साइट ऑफ अनसॅच्युरेशन हे बघा. प्राजक्ता, थोडं तुझ्या टर्मला इलॅबरेट करू का? गाइस प्राजक्ताचा मेसेज रीड करता का? एक मिनिट. तिने खूप चांगला क्वेश्चन विचारलाय. ती प्राजक्ताचा क्वेश्चन रीड करता का? एक मिनिट. मी प्राजक्ताचा क्वेश्चन इलॅबरेट करू का की मी तिला पर्सनली सांगू? सर सगळ्यांना सांगा. हा सर सगळ्यांना सांगा. कोण म्हणतंय हे? प्राजक्ताच. प्राजक्ताच म्हणते सर सगळ्यांना सांगा. ओके. प्राजक्ता सगळ्यांची बॉस आहे आणि ती सांगते सरांना सर सगळ्यांना सांगा. ओके. अरे साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन आणि नंबर ऑफ साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन. नंबर ऑफ साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन हे आपण फक्त पाय बॉन्ड्स किती हे प्रेडिक्ट करायला वापरतो. जर नंबर ऑफ साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन 2 आल्या, नंबर ऑफ साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन 2 आल्या म्हणजे पाय बॉन्ड 2 असतील. मग पाय बॉन्ड 2 असतील म्हणजे काय असू शकतं? असं पण असू शकतं ना. पाय बॉन्ड 2 म्हणजे काय असू शकतं?
ट्रिपल बॉन्ड पण असू शकतो ना, बरोबर का? कळतंय का? हो सर. मग डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन म्हणजे थोडक्यात नंबर ऑफ साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन. पण साइट ऑफ अनसॅच्युरेशन म्हणजे काय? जेव्हा तुम्ही साइट ऑफ अनसॅच्युरेशन हा शब्द वापरता तेव्हा म्हणायचं असतं डबल किंवा ट्रिपल बॉन्ड. मग साइट ऑफ अनसॅच्युरेशन जर म्हटलं तर त्याचा अर्थ डबल बॉन्ड पण होऊ शकतो किंवा ट्रिपल बॉन्ड पण होऊ शकतो. म्हणजे डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन वरनं कळतं की जी साइट ऑफ अनसॅच्युरेशन आहे ती डबल बॉन्ड आहे की ट्रिपल बॉन्ड. कळालंय का? नाही सर, कन्फ्युजन होतंय. ओके. डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन किंवा नंबर ऑफ साइट ऑफ अनसॅच्युरेशन जर 2 आहेत, नंबर ऑफ साइट ऑफ अनसॅच्युरेशन 2 आहेत, याचा अर्थ पाय बॉन्ड किती आहेत? 2. बरोबर आहे का? हॅलो गाईज. हो सर. प्राजक्ता, तू माईक ऑन ठेव. हे बघा, नंबर ऑफ साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन किती आहेत? 2. म्हणजे डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन किती आहे? 2. मग डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन 2 आहे तर त्याचा अर्थ आपण ट्रिपल बॉन्ड पण घेऊ शकतो किंवा असं पण असू शकतं ना, 2 डबल बॉन्ड, 2 डबल बॉन्ड पण असू शकतात किंवा एक ट्रिपल बॉन्ड पण असू शकतो. कळालंय का? हा. कळालंय का हे? 2 नंबर ऑफ साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन 1 च्या ऐवजी 2 आहेत म्हणजे 2 डबल बॉन्ड आहेत, सॉरी 2 डबल बॉन्ड आहेत किंवा एक ट्रिपल बॉन्ड आहे. एका ट्रिपल बॉन्ड मध्ये पण 2 पाय बॉन्ड येतात आणि 2 डबल बॉन्ड मध्ये पण एक 2 काय येतात? 2 काय येतात? पाय बॉन्ड. म्हणजे थोडक्यात काय, साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन 2 आहेत तर नंबर ऑफ पाय बॉन्ड्स 2 असतील. नंबर ऑफ पाय बॉन्ड्स 2 असतील याचा अर्थ 2 डबल बॉन्ड पण असू शकतात किंवा एक ट्रिपल बॉन्ड पण असू शकतो. कळालंय का? कळालंय का हो आता? सर. कळालंय का आता? हो. हा, म्हणजे याचा अर्थ काय, डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन माहिती असतील तर पाय बॉन्ड्स किती येते कळतं. डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन माहिती असेल तर पाय बॉन्ड किती आहे कळतं आणि त्याच्यावरनं सांगता येतं की काय तिथे डबल बॉन्ड असू शकतो, मग डबल बॉन्ड असू शकतो की ट्रिपल बॉन्ड. म्हणजे याचा अर्थ काय, आता परत ऐका, आता परत ऐक, डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन वरनं किंवा साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन वरनं, नंबर ऑफ साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन वरनं तुम्हाला तिथे पाय बॉन्ड्स किती येते कळतात. पाय बॉन्ड्स किती येते कळतात. मग पाय बॉन्ड डबल बॉन्डच्या फॉर्म मध्ये की ट्रिपल बॉन्ड ते नाही कळत. कळालं का? कळालं का? हो सर. म्हणजे 2 डबल बॉन्ड, 2 साइड्स ऑफ अनसॅच्युरेशन असतील, पाय बॉन्ड 2 असतील तर 2 पाय बॉन्ड असे 2 डबल बॉन्डच्या फॉर्म मध्ये पण असू शकतात किंवा ट्रिपल बॉन्डच्या फॉर्म मध्ये पण असू शकतात. कळालं का आता? कळालं का? सर, हा, बेन्झीन रिंगचे एक्झाम्पल हे करून एक्सप्लेन करा ना, दोन्ही पण टर्म जास्त कळतील, बोर्ड क्लिअर करून. बेंझिन मध्ये तर बेंझिन रिंग मध्ये बघ, हे रब करू का? सगळ्यांनी केलंय का? हे याचा स्क्रीनशॉट, याचा स्क्रीनशॉट केला का सगळ्यांनी? पटकन सांगा, पटकन सांगा, सगळ्यांच्याच क्लिअर होतील. स्क्रीनशॉट केला का? हो सर. हा, मग तो सगळ्यांना पाठवा. मी रब करतो आता. ठीक आहे, मी रब करतो आता. ऍक्च्युअल बघा, ऍक्च्युअल बेन्झीनचा फॉर्म्युला C6H6 आहे. सॅच्युरेटेड ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन, सॅच्युरेटेड ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन जर असला असता ऑफ 6 कार्बन, दॅट इज N इज इक्वल टू 6, असं असलं असतं N इज इक्वल टू 6, तर त्याचा इट वुड हॅव बीन, तो काय झाला असता? C6. या फॉर्म्युल्यानुसार काय झाला असता? तो या फॉर्म्युल्यानुसार काय झाला असता? H 2 × 6 + 2 म्हणजे 6 कार्बनवाला सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचा फॉर्म्युला काय येतो? 6 कार्बन कंटेनिंग सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचा फॉर्म्युला काय येतो? C6H14. हा कुणाचा फॉर्म्युला आहे? बेन्झीन. देअरफॉर याचं मीनिंग काय? इट मीन्स benzene is unsaturated and contains 14 minus 6, 8 hydrogen less than saturated C6H14. सॅच्युरेटेड
6 कार्बन वाल्या हायड्रोकार्बन पेक्षा 6 कार्बन कंटेनिंग हायड्रोकार्बन पेक्षा बेन्झीन कडे किती हायड्रोजन कमी आहेत? 8 हायड्रोजन. इथपर्यंत कळालं का सगळ्यांना? इथपर्यंत कळालं का सगळ्यांना? हाऊ मेनी हायड्रोजन बेन्झीन हॅज लेस दॅन C6H14? 8 हायड्रोजन लेस. हॅव यू गॉट दिस? Therefore, number of sites of unsaturation किंवा तुझ्या भाषेत डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन एकच आहे. याचं मिनिंग एकच आहे. हे म्हणजेच हे किती 14 डिवायडेड बाय 2 किती आले? सॉरी 8 डिवायडेड बाय 2. 8 हायड्रोजन लेस आहेत ना. 8 डिवायडेड बाय 2 किती आले? 4. 4 बरोबर आहे का? पण इथे सायक्लिक रिंग आहे ना. सायक्लिक रिंग आहे ना. बरोबर आहे का? बेन्झीन मध्ये काय आहे? सायक्लिक रिंग आहे ना. हो सर. हा इथपर्यंत कळालं का? मग सायक्लिक रिंग आहे म्हणून काय एक साइट ऑफ अनसॅच्युरेशन आपण सायक्लिक रिंग साठी कन्सिडर करतो. म्हणजे एक साइट ऑफ अनसॅच्युरेशन कोणामुळे आहे? सायक्लिक रिंग मुळे आहे असं आपण मानतो. म्हणजे सायक्लिक रिंग साठी एक साइट ऑफ अनसॅच्युरेशन कोणामुळे असते? कुठल्याही सायक्लिक कंपाऊंड साठी एक साइट ऑफ अनसॅच्युरेशन कोणामुळे असते? सायकलमुळे. कळालं का हे? म्हणजे राहिलं किती? इथपर्यंत कळालं असेल. याचा स्क्रीनशॉट करा पटकन. याचा स्क्रीनशॉट करा पटकन. मी सांगतो पुढचं. हा वैष्णवी तुला कळालंय ते. स्क्रीनशॉट करा पटकन. वैष्णवी हॅज गॉट एव्हरीथिंग. हा स्क्रीनशॉट केला. इकडे पाठवा नंतर ना. आता हे रब करतो. Therefore, if compound is cyclic and aromatic too, then one site of unsaturation means cyclic ring. Cyclic ring म्हणजेच एक साइट ऑफ अनसॅच्युरेशन. Therefore, in benzene 4 sites of unsaturation minus one site for ring is equal to काय झालं? 4 minus 1 is equal to 3. म्हणून 3 काय आहेत? 3 पाय बॉन्ड्स. म्हणून किती पाय बॉन्ड्स आहेत? 3 पाय बॉन्ड्स. किती पाय बॉन्ड्स आहेत बेन्झीन मध्ये? कळालं का? एक साइट ऑफ अनसॅच्युरेशन कोणामुळे मानतो आपण? जर बेन्झीन सारखी सायक्लिक आणि एरोमॅटिक रिंग असेल तर सायक्लिक रिंग साठी एक साइट ऑफ अनसॅच्युरेशन मानतो. टोटल किती आल्या होत्या? 4. 4 minus 1 किती राहिल्या? 3. म्हणजे 3 काय पाय बॉन्ड्स. कळालं का किती पाय बॉन्ड्स आहेत? प्रत्येकाला कळालं का किती पाय बॉन्ड्स आहेत? हो सर. हा मग आता प्रत्येकाला कळालं असेल. हा पार्ट इकडचा काय करतो? इकडचा रब करतो. हा तुम्ही स्क्रीनशॉट घेतलेला आहे. डोंट वरी. मग आता 3 पाय बॉन्ड्स आहेत. मग एक्सपेरिमेंटली काय प्रूव्ह झालं? एक्सपेरिमेंटली it is proved that 3 pi bonds are in the form of alternate कार्बन कार्बन डबल बॉन्ड. 3 पाय बॉन्ड कसे आहेत? ऑल्टरनेट कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या फॉर्म मध्ये आहे. म्हणजे स्ट्रक्चर कसं आहे? कळालं का? पाय पाय पाय. कळालं का हे?
येस और नो? हे कळालं का प्रत्येकाला? गाइस, येस और नो? प्राजक्ता, हैव यू गॉट दिस? नाव आय गॉट इट सर. हा, म्हणजे आता बघ, तुला अजून एकदा सांगतो, आता हे कळालं असेल तर तुला जर कोणी विचारलं इथं किती साइड्स ऑफ अनसॅच्युरेशन आहेत, किती सांगशील? टोटल साइड्स ऑफ अनसॅच्युरेशन 4. 4. पाय बॉन्ड्स किती आहेत? 3. 3. म्हणजे जर कोणी तुला विचारलं हिअर विच टाइप ऑफ साइट ऑफ अनसॅच्युरेशन, कोणती साइट ऑफ अनसॅच्युरेशन प्रेझेंट आहे, म्हणजे साइट ऑफ अनसॅच्युरेशन म्हणजे पाय बॉन्ड कुठल्या स्वरूपात आहेत, डबल बॉन्ड की ट्रिपल बॉन्ड? डबल बॉन्ड. हा, म्हणजे साइट ऑफ अनसॅच्युरेशन कुठल्या फॉर्म मध्ये आहे? डबल बॉन्डच्या फॉर्म मध्ये. कळलं का तुला? हो सर. किती विचारलं तर सांगशील, नंबर सांगशील. कळालं का? हो. म्हणजे डिग्री किंवा नंबर ऑफ साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन विचारलं तर नंबर सांगायचा, 4 आहेत, 3 आहेत, किती आहेत, बरोबर आहे का? आणि फक्त साइट ऑफ अनसॅच्युरेशन विचारलं तर डबल आहे की ट्रिपल आहे ते सांगायचं. कळालं का? सर, हा, आपल्याला कसं कळणार की ते कंपाऊंड सायक्लिक आहे का नाही? आता सायक्लिक आहे का नाहीये याच्यासाठी थोडं आपल्याला त्याच्यासाठी मात्र थोडं आपल्याला अंडरस्टँडिंग असावं लागतं. सायक्लिक आहे की नाही हे कसं कळवलं मी कसं ठरवलं? कारण की माझ्याकडे हा फॉर्म्युला बेन्झिनचा होता ना, C6H6. कुठे इथे नाही का? ठीक आहे, C6H6 बरोबर आहे का? आणि आपल्याला एक्सपेरिमेंटल डेटावरनं माहिती आहे की C6H6 साठी काय पॉसिबल आहे. C6H6 साठी दुसरं कुठलं स्ट्रक्चर पॉसिबलच नाही ना. C6H12 म्हटलं असतं. ऐका, C6H12 हे, याचा स्क्रीनशॉट घ्या मग पुढचं सांगतो. याचा स्क्रीनशॉट घ्या मग पुढचं सांगतो. स्क्रीनशॉट झाला का? येस और नो? हे कळालं का? रब करू का पुढे? येस सर. आता बघा, जनरल फॉर्म्युला ऑफ सैचुरेटेड एलिफेटिक हाइड्रोकार्बन CnH12 plus 2. If N is equal to 6, then saturated hydrocarbon must have formula C6H14 असा असायला पाहिजे. If compound has formula C6H12, कंपाऊंडचा फॉर्म्युला कुठला आहे? C6H12. कंपाऊंडचा फॉर्म्युला कुठला आहे? C6H12. Therefore it has 2 hydrogen less than saturated aliphatic C6H14. म्हणजे C6H14 पेक्षा C6H12 मध्ये किती हायड्रोजन कमी आहेत? किती हायड्रोजन कमी आहेत? 2 ना. म्हणजे साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन किती आल्या? साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन किती आल्या? 1. मग आता 1 साइट ऑफ अनसॅच्युरेशन आली, इकडचा पुसतो. म्हणजे एक तर डबल बॉन्ड असायला पाहिजे, therefore बघा इथे काय लिहितो, साइट्स ऑफ unsaturation is equal to 2/1. Therefore it means there is 1 pi bond or pi bond म्हणजेच डबल बॉन्ड, or 1 pi bond or double bond or 1 cyclic ring. मग आता डबल बॉन्ड असणारं स्ट्रक्चर काढलं एकच. If I draw, मी काय करतो? If I draw structure with only 1 carbon double bond, कसं येईल ते स्ट्रक्चर? 6 कार्बनचं CH3 इथं डबल बॉन्ड घेतला मी, तुम्ही कुठं जरी डबल बॉन्ड घेतला 1 2 3 4
5. बरोबर आहे का? कळालं का? आलं का हे? आलं का हे? किती आलेत? किती आलेत हे? 5 आहेत का? अजून एक घ्या. आता आलं का? बरोबर आहे का? बरोबर आहे का? येस और नो? येस सर. एक स्ट्रक्चर असू शकतं हे, किंवा अजून एक स्ट्रक्चर काय असू शकतं? इथपर्यंत काढा. इथपर्यंत स्क्रीनशॉट घ्या. पटकन घ्या स्क्रीनशॉट. पटकन घ्या स्क्रीनशॉट. घेतला का स्क्रीनशॉट? हो सर. मग असं स्ट्रक्चर येऊ शकतं. आणि मग अजून एक स्ट्रक्चर येऊ शकतं बघा. अजून एक स्ट्रक्चर येऊ शकतं बघा. कोणतं? अजून एक स्ट्रक्चर येऊ शकतं. इकडे बघा. अनदर स्ट्रक्चर कॅन बी. दुसरं स्ट्रक्चर काय असू शकतं? अनदर स्ट्रक्चर कॅन बी. अनदर स्ट्रक्चर कॅन बी. कळालं का? कळालं का हे? इथे पण बघा नीट. पटकन सांगा आणि स्क्रीनशॉट करून घ्या. पटकन सांगा आणि स्क्रीनशॉट करून घ्या. सर, येस. साइट ऑफ अनसॅच्युरेशन वरून पाय बॉन्ड कळतात ना. कळतातच ना. बरोबर आहे ना? मग पाय बॉन्ड वरून साइट्स ऑफ अनसॅच्युरेशन नाही कळणार का? हा, पाय बॉन्ड म्हणजे एक साइड ऑफ अनसॅच्युरेशन, म्हणजे एक पाय बॉन्ड. ट्रिपल बॉन्ड ही पण एक साइड ऑफ अनसॅच्युरेशन झाली, पण ट्रिपल बॉन्ड मध्ये किती पाय बॉन्ड आहेत? 2. हा, म्हणजे साइट ऑफ अनसॅच्युरेशन वरनं, जर साइट ऑफ अनसॅच्युरेशन कोणती आहे, डबल बॉन्ड का ट्रिपल बॉन्ड आहे, त्याच्यावरनं तू किती पाय बॉन्ड हे पण सांगू शकते. बरोबर आहे का? म्हणजे नंबर वेगळी गोष्ट आहे. नंबर वरनं तुला कळतं की किती पाय बॉन्ड्स आहेत, आणि ते पाय बॉन्ड डबल आहेत की ट्रिपल बॉन्डच्या फॉर्म मध्ये आहेत, त्याच्यावरनं तू सांगू शकते की साइट ऑफ अनसॅच्युरेशन डबल बॉन्ड आहे, साइट ऑफ अनसॅच्युरेशन ट्रिपल बॉन्ड आहे. कळतंय का? हो सर. म्हणजे साइट ऑफ अनसॅच्युरेशन याच्यावरनं फक्त तुला कशाचा बोध होतो? साइट ऑफ अनसॅच्युरेशन याच्यावरनं तुला कशाचा बोध होतो? की तिथं काय आहे? डबल बॉन्ड आहे, सॉरी, तिथं पाय बॉन्ड आहे. पण तो पाय बॉन्ड एक आहे की 2 आहे हे कळल्याशिवाय तू काय नाही सांगू शकत. म्हणजे किती साइट ऑफ अनसॅच्युरेशन आहेत हे कळल्याशिवाय तू काय नाही सांगू शकत. डबल आहे का ट्रिपल आहे? कळालं का? हो. म्हणजे नंबर पण महत्वाचा आहे. नंबर महत्वाचा आहे, तर कोणती साइट ऑफ अनसॅच्युरेशन आहे ते कळतं. बरोबर आहे का? येस और नो? नंबर पण हो सर. महत्वाचा आहे. नंबर पण महत्वाचा आहे. हे कळालं का मग? येस और नो? येस सर. प्रत्येकाला कळालं असेल तर स्क्रीनशॉट करून घ्या. म्हणजे सायक्लो एक्झेन मध्ये पण आणि कशामध्ये बघा, सायक्लो एक्झेन मध्ये पण आणि ह्याच्यामध्ये पण, इथं सायक्लिक रिंग मुळे आणि इथं डबल बॉन्ड मुळे म्हणजे पाय बॉन्ड मुळे एक साइड ऑफ अनसॅच्युरेशन आहे. मग तुम्हाला तिथं पाय बॉन्ड आहे की नाही? पाय बॉन्ड आहे की नाही?
आणि स्ट्रेट चेन आहे की सायक्लिक चेन आहे, याच्यावरनं स्ट्रेट चेन आहे की सायक्लिक चेन आहे. म्हणजे अजून एक्सपेरिमेंटल डेटा असेल तर C6H12 असा फॉर्म्युला असणारा सायक्लोहेक्झेन आहे की हा असा अल्किन आहे हे सांगता येईल. म्हणजे एक साइट ऑफ अनसॅच्युरेशन असताना C6H12 ज्याचा फॉर्म्युला आहे C6H12 तो हा आहे की हा आहे हे सांगताना तुम्हाला काय करावं लागेल, C6H12 वाला कंपाऊंड हा आहे की हा आहे हे प्रेडिक्ट करायचं असेल तर अजून एक्सपेरिमेंटल डेटा लागेल. म्हणजे तिथं तुम्हाला त्यांना सांगावं लागेल की सायक्लिक रिंग आहे की नाहीये. सायक्लिक रिंग नसेल तर हा नाही होणार, असाच कुठला तरी असेल. आणि सायक्लिक जर ते म्हणले की सायक्लिक रिंग आहे तर मग तो C6H12 वाला असाच असू शकतो. कळालं का? हे कळतंय का सगळ्यांना? हे कळालं का सगळ्यांना? येस और नो गाईज? हे कळालं का सगळ्यांना? येस सर. मग आता हे रब करतो, याचा स्क्रीनशॉट पाहिजे तर घ्या. मग आता आपण कुठपर्यंत होतो? आपण इथिन मध्ये होतो. मग हे रब करतो आणि परत इथिन कडे जातो आणि एकच क्वेश्चन करतो, मग आपण बंद करू. ठीक आहे? कारण खूप होईल. तुम्ही बसू शकता का अजून गाईज? पुढचं लेक्चर पण मलाच घ्यायचंय. मी बसू शकता का अजून अर्धा तास तरी? तुम्हाला विचारतोय मी, अजून अर्धा तास बसू शकता का? तुम्ही घेणार असेल तर हो. आम्ही घेणार आहे. कॅन यू सिट मोर फॉर हाफ एन आवर? More half an hour. I do need more half an hour. You are willing to sit? Guys, you are willing to sit? So structure जो हम लोगों को मिला था, कौन सा स्ट्रक्चर मिला था? What we have got? ये मिला था स्ट्रक्चर हम लोगों को. हमने कहा कि ये पाई बॉन्ड है, एक सिग्मा है, ये एक सिग्मा है, ये एक सिग्मा है, ये एक सिग्मा है, ये एक सिग्मा है. इथंच होतो ना आपण, इथपासून पुढे तिचा क्वेश्चन आला होता ना, बरोबर ना? हो सर. पुढे तिने काही क्वेश्चन केले होते ना, बरोबर ना? वी वेर अप टू धिस ना. मग इथे तुम्ही सांगितलं होतं नंबर ऑफ सिग्मा bonds of each carbon is equal to किती 3. करेक्ट? इथपर्यंत होतो ना आपण. तुम्ही नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स 3 सांगितलं होतं. therefore can you tell me hybridization of each carbon? 3 सिग्मा बॉन्ड्स है तो हाइब्रिडाइजेशन बता सकते हो क्या? कैन यू टेल मी द हाइब्रिडाइजेशन? यस और नो? कितने सिग्मा बॉन्ड बनाने हैं? ठीक है, आप लोगों को हेल्प करता हूं. कार्बन का इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन लिख देता हूं. 1s2 2s1 2p3. ये एक्साइटेड स्टेट कॉन्फ़िगरेशन है. अब बताओ कितने सिग्मा बॉन्ड्स बनाने हैं? कितने सिग्मा बॉन्ड्स बनाने हैं? हाउ मेनी सिग्मा बॉन्ड्स? everyone has got it to the point now. sp2 Suromai, Shreya, Pranali, Aditi, Ankita, Sanket, Anikesh, Shivani. Yes, everyone is getting this now. Correct. Therefore, to form 3 sigma bonds, carbon must have used 3 hybrid orbitals. कार्बननी काय केलं असेल? 3 सिग्मा बॉन्ड बनवण्यासाठी 3 हायब्रिड ऑर्बिटल वापरले असतील. therefore in excited state each carbon by mixing
1 2s and 2 2p 2p x 2py असं कुठलंही पकडा 2 2p forms 3 2sp2 हाइब्रिड ऑर्बिटल्स। कार्बन ने क्या किया होगा, एक्साइटेड स्टेट में 2p और एक 2s ऑर्बिटल 2 2p एंड 1 2s ऑर्बिटल मिक्स करके क्या फॉर्म किए होंगे, काय फॉर्म केले असतील 3 2sp2 हाइब्रिड ऑर्बिटल्स। कळालं का, हे कळालं का प्रत्येकाला? येस, टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस। मग ते sp2 कसे बनतात, बॉन्ड्स कुठल्या डायरेक्शन मध्ये असतात हे सांगतो, पटकन पटकन। टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस फटाफट। डन सर। हाँ, पोस्ट इट ऑन अ ग्रुप। ठीक है, हो गया सबका? अपूर्व, सबका हो गया? Yes or no? Who has left? Some guys have left, I think. Why this is so? Disha is there. Sarthak is there. I think one of the Ankita has left. Okay. एक अंकिता है, एक one of the Ankita has left. ठीक है. Let it be. Screenshot लिया है. I will drop this. And कैसे हो रहा है हाइब्रिडेशन ये दिखाता हूं, तो आप लोगों को ये जो sp2 हाइब्रिड ऑर्बिटल्स है किस डायरेक्शन में होते हैं ये पता चलेगा। Therefore हाइब्रिडेशन कैसे दिखाऊंगा, ये 2s है कार्बन का ही प्लस प्लस क्या, ऐसे या सेपरेटली दिखा रहा हूं, चलो 2py1 of carbon टू पी Z1 ऑफ कार्बन, ये मिक्स हो गए, ये मिक्स हो गए, ये रहता है अनहाइब्रिडाइज, ये रहेगा अनहाइब्रिडाइज। लिख देता हूं दिक्कत ना हो इसलिए, तुम्हाला कळू यावं म्हणून परत एकदा दाखवतो। तुम्हाला कळून यावं म्हणून परत एकदा दाखवतो। यांचं मिक्सिंग होऊन काय होतं, हायब्रिडायझेशन। हा जो आहे तो कसा राहतो, अनहायब्रिडाइज्ड। एक पी ऑर्बिटल कसं राहिलं, अनहायब्रिडाइज्ड। कळालं का? मग यांच्यापासून काय बनेल, यांच्यापासून काय बनेल, ईच कार्बन लिखो, ईच, हर एक कार्बन बनेगा ऐसे ही। तो हर एक कार्बन का क्या है, ऐसा होगा, ये अनहाइब्रिड, ये अनहाइब्रिड। इसको जरा अलग से दिखाता हूं, रुको। ये कौन है, ये है sp2। ये कौन है,
हा पण sp2, हा पण sp2, हा पण sp2. हे कोण आहेत? अन हायब्रिडाइज्ड, अनहायब्रिडाइज्ड p, अनहाइब्रिडाइज्ड p ऑर्बिटल है ये, अनहाइब्रिडाइज्ड p ऑर्बिटल है ये, कळालं का? अनहाइब्रिडाइज्ड p ऑर्बिटल है ये रब करके इसको ही डायरेक्टली यहीं पे दिखाता हूं. हे जे अनहाइब्रिडाइज्ड p ऑर्बिटल है ना, ते असं आहे. अनहाइब्रिडाइज्ड p ऑर्बिटल किसका? ईच कार्बन का. इस कार्बन का भी अनहाइब्रिडाइज्ड p ऑर्बिटल, इस कार्बन का भी अनहाइब्रिडाइज्ड p ऑर्बिटल. कळालं का? कळालं का? हॅव यू गॉट द हायब्रिडायजेशन? sp2 हायब्रिड ऑर्बिटल कसे बनतात, कोणत्या डायरेक्शन मध्ये आहेत ते कळालं का? दिस इज द डायरेक्शन. लुक एट दिस. दिस इज द डायरेक्शन. अंकिता परत येते. दिस इज द डायरेक्शन. दिसती का डायरेक्शन? असे असतील ते, किंवा तुम्हाला असे दिसतात का? सॉरी, असे दाखवतो मग. आय एम सॉरी, असं दाखवतो. दिसतात का? हे असं केल्यावर चांगलं दिसेल. अजून अशा डायरेक्शन मध्ये आहेत ते. कशा डायरेक्शन मध्ये? अशा. फक्त मी ते असे दाखवले आहेत. अशा हे दोन, हे दोन sp2, हा एक sp2. कळतंय का? कळतंय का आता? आता कळतंय का? sp2 किंवा असं दाखवलं तरी चालेल. sp2 नाही दिसत आहे का? आता दिसतोय. याला थोडं सरळ होल्ड करतो मी. यालाही थोडं सरळ होल्ड करतो. आता दिसतंय का sp2? मग बघा, असं जर यांना जोडलं, एकच प्लेन आहे, दीज आर इन वन प्लेन, बनवतात बनवतात ट्रायंगल आणि प्लेनार आहे. त्यांची अरेंजमेंट कशी आहे? एकाच प्लेन मध्ये, आणि बनवतात, त्यांना जोडलं तर बनेल ट्रायंगल. कळाले का? हे असे असतात sp2. बनल्यानंतर ना असे स्प्रेड होतात. हैव यू गॉट दिस? बनने के बाद ये ऐसे स्प्रेड होते हैं sp2. हैव यू गॉट दिस गाइस? सेंटर जहां पे मैंने सब पेन को होल्ड करके रखा है, दैट इज कार्बन. कळाले का ज्योमेट्री? येस और नो? येस और नो? ठीक आहे, आता काढून घेतो मी. मग आता बघा काय सांगतो. हे जे sp2 आहेत, ईच कार्बन के पास ओवरलैपिंग ऑफ sp2 hybrid orbitals and 1s orbitals of hydrogen. 1s orbitals of hydrogen. प्रत्येकाकडे अनपेड इलेक्ट्रॉन आहे. हे जे ज्यांच्या मिक्सिंग पासून हायब्रिड ऑर्बिटल बनले, त्या प्रत्येकाकडे एक अनपेड इलेक्ट्रॉन होता. मग हायब्रिड ऑर्बिटल कडे पण काय आला? एक एक अनपेड इलेक्ट्रॉन. या अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल मध्ये पण एक अनपेड इलेक्ट्रॉन आहे. मग प्रत्येक कार्बनच्या अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल मध्ये पण काय आहे? एक एक अनपेड इलेक्ट्रॉन. सो हे जे हायब्रिड ऑर्बिटल बनले त्यांच्याकडे पण, आणि हा जो अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल आहे प्रत्येक कार्बनकडे अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल. आता ते दाखवायचं राहिलं, दाखवतो. लुक एट दिस. जर ट्रायगोनल प्लॅनर असे असतील ते, हा आता बघा, ट्रायगोनल प्लॅनर असे असतील, हे असं दाखवण्याच्या ऐवजी मी असं दाखवतोय. आता ट्रायगोनल प्लॅनर असे असतील, हे तीन कसे आहेत? ट्रायगोनल प्लॅनर असे असतील. थोडं तिरकं दाखवतो, इकडून किंवा इकडून, म्हणजे यांच्या प्लेनला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये कोण आहे? हा अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल. दिस इज माइन अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल. दिस इज अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल ऑफ माइन. तो कसा आहे? यांना परपेंडिक्युलर, यांच्या प्लेनला कसा आहे? परपेंडिक्युलर. कळालं का? हा अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल कसा आहे? या तीन sp2 हायब्रिड ऑर्बिटलच्या प्लेनला परपेंडिक्युलर. हॅव यू गॉट दिस? इकडून पण आणि इकडून पण त्याचा लोब आहे. कळालंय का? येस सर. प्रत्येकाला कळालंय का? म्हणजे हा अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल या तीन sp2 हायब्रिड ऑर्बिटलच्या प्लेनला कसा आहे? परपेंडिक्युलर. कळालंय का?
येस ऑर नो? ठीक आहे. मग आता मिक्सिंग कसं होईल बघा. sp2 ये भी sp2, ये भी sp2, इसके पास अनहाइब्रिडाइज्ड है. ये sp2 किसके साथ? एक sp2 किसके साथ? हाइड्रोजन के साथ. ये sp2 किसके साथ? और एक sp2 किसके साथ? हाइड्रोजन के ही साथ. इसका भी एक sp2 किसके साथ? हाइड्रोजन के साथ. इसका भी एक sp2 किसके साथ? हायड्रोजन के साथ. म्हणजे काय, प्रत्येक कार्बनचे हे दोन sp2 हायड्रोजनच्या 1s बरोबर आणि एक राहिलेला थर्ड sp2 दुसऱ्याचे sp2 बरोबर. आणि हे जे अनहायब्रिडाइज्ड पी ऑर्बिटल आहे त्यांचा कसा होतो, यांचा ओव्हरलॅप कसा झाला साइड वाईज आणि काय बनला साइडवेज ओव्हरलॅप. यांचा ओव्हरलॅप कसा आहे साइडवेज आणि पाय बॉन्ड बनला. कळालं का? पाय बॉन्ड कोणामुळे बनला? अनहायब्रिडाइज्ड पी ऑर्बिटलच्या साइड वाईज मिक्सिंग मुळे. आणि कार्बन कार्बन मध्ये दोन कार्बन मध्ये पाय बॉन्ड बनला साइड वाईज ओव्हरलॅप ऑफ अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल. सिग्मा कशामुळे बनला? सिग्मा कशामुळे बनला? सिग्मा कशामुळे बनला? sp2 आणि sp2 च्या ऍक्सियल ओव्हरलॅप मुळे. कार्बन हायड्रोजन सिग्मा कसा बनला? कार्बनचं sp2 हायड्रोजनचं 1s, कार्बनचं sp2 हायड्रोजनचं 1s, या कार्बनचं sp2 हायड्रोजनचं 1s, या कार्बनचं sp2 हायड्रोजनचं 1s. म्हणजे काय, कार्बन हायड्रोजन सिग्मा bonds are formed due to overlap of कार्बन हायड्रोजन सिग्मा बॉन्ड प्रत्येक कार्बनचे कोणत्या ओव्हरलॅप मुळे बनले? पटकन सांगा या क्वेश्चनचा आन्सर. कार्बन हायड्रोजन सिग्मा बॉन्ड्स ऑफ ईच कार्बन आर फॉर्मड ड्यू टू ओव्हरलॅप ऑफ. कोणाच्या ओव्हरलॅप मुळे बनले? पटकन सांगा. हा, कार्बनचं हायड्रोजन बरोबर, पण कार्बनचं कोणतं आणि हायड्रोजनचं कोणतं? इकडे बघा ना, हायब्रिडायझेशन दाखवलं ना, हायब्रिड ऑर्बिटल फॉर्मेशन दाखवलं ना. येस शिवानी, यू गॉट इट. कार्बनचं कोणतं? sp2. हायड्रोजनचं कोणतं? 1s. म्हणजे कार्बन हायड्रोजन सिग्मा बॉन्ड कोणाच्या ओव्हरलॅप मुळे बनला? ऑफ sp2 hybrid orbitals and 1s of hydrogen. sp2 हायब्रिड ऑर्बिटल कोणाचं? कार्बनचं. ऑफ कार्बन अँड 1s ऑफ हायड्रोजन. कळालं का? हा, प्रत्येकाला कळालं का? कार्बन हायड्रोजन सिग्मा बॉन्ड sp2 हायब्रिड ऑर्बिटल कार्बनचं आणि हायड्रोजनचं 1s यांच्या ओव्हरलॅपिंग पासून बनतो. हे कळालं का? येस ऑर नो गाईज? येस ऑर नो? प्रत्येकाला येस ऑर नो? येस. मग आता पुढचा क्वेश्चन हा. मग आता पुढचा क्वेश्चन, कार्बन कार्बन सिग्मा बॉन्ड कसा बनतो? कार्बन कार्बन सिग्मा कसा बनतो? हे स्क्रीनशॉट करा याचा पटकन. दिस इज इम्पॉर्टंट ना. sp2. हा बरोबर आहे. स्क्रीनशॉट करा फटाफट. गाईज टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस अँड पोस्ट दॅट स्क्रीनशॉट ऑन ग्रुप. पोस्ट दॅट स्क्रीनशॉट ऑन ग्रुप. Yes. Yes. Done, sir. The screen. Yes, you have done the screenshot. Post it on a group. Post it on a group. Have you done this?
करू कर ठीक आहे, इकडचा पार्ट पूछतो. मग आता मला सांगा ना, कार्बन कार्बन सिग्मा बॉन्ड कैसे बना है? इथिन का, इथिलीन है ना, कंपाउंड इथिलीनच है. कार्बन कार्बन सिग्मा बॉन्ड इन इथीन या फिर इथिलीन is formed due to overlap of sp2 hybrid orbital of one carbon with sp2 hybrid orbital of other. करेक्ट करेक्ट. और अब कार्बन 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 पाई बॉन्ड इन इथीन और इथिलीन किसके कारण बना? किसके कारण बना? इथिलीन इज फॉर्म्ड ड्यू टू, किसके कारण? फटाफट बोलो. कार्बन कार्बन पाई बॉन्ड इज फॉर्म्ड ड्यू टू ओवरलैप ऑफ, ड्यू टू ओवरलैप ऑफ. कार्बन कार्बन पाई बॉन्ड कैसे बना? पाई बॉन्ड साइडवाइज ओवरलैप हुआ ड्यू टू साइडवे ओवरलैप. हाँ, किसका साइडवेज या लॅटरल ओव्हरलॅप? किसका साइडवेज आहे लॅटरल ओव्हरलॅप? कुणाचा साइडवेज किंवा लॅटरल ओव्हरलॅप झाला? हे ऑर्बिटल, हे कोणते? हायब्रिड पी ऑर्बिटल्स. हायब्रिड पी ऑर्बिटल. करेक्ट और नॉट? गाइस आई एम आस्किंग यू. सगळे झोपलेत, नो सर. बाकीचे आंसर्स करत नाही. आई एम आस्किंग दिस. कार्बन कार्बन डबल बॉन्ड यानी कि पाई बॉन्ड इन इथिन और इथिलीन इज फॉर्म्ड ड्यू टू ओवरलैप ऑफ व्हाट? किसके ओवरलैप के कारण ये पाई बॉन्ड बना? साइडवेज ओवरलैप किसका? ये कौन थे? साइडवेज ओवरलैप ऑफ व्हाट? पटकन सांगा, कुणाच्या साइडवेज ओवरलॅप पासून बनले? अनहाइब्रिड पी ऑर्बिटल. ये साइडवाइज ओवरलैप किसका हुआ है गाइस? बाकी के बोलो. अजून बाकी जण कळालं नाही. हा, हे पाय अनहायब्रिडाइज आहेत. हे कसे आहेत? अनहायब्रिडाइज्ड पी, अनहायब्रिडाइज्ड पी. त्यांचं काय झालं? साइडवेज ओव्हरलॅप झाला आणि काय बनला? पाय बॉन्ड. हे sp2 घेऊ, हे sp2 याचं आहे. कळालं का हे? ऑफ अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल ऑफ ईच कार्बन. कळालं का हे? मग हे कळालं का? मग हे कळालं का? मग हो सर. स्क्रीनशॉट घ्या. पुढचं सांगायचं आता. बॉन्डच्या टाईप सांगायच्यात पटकन. पाहिजे तर स्क्रीनशॉट घ्या. बॉन्डच्या टाईप सांगायच्यात. टेक द स्क्रीनशॉट. बॉन्ड की टाइप बताना है. टेक द स्क्रीनशॉट. पोस्ट इट ऑन अ ग्रुप. पोस्ट इट ऑन अ ग्रुप. हो गया? यस और नो? डन. सगळ्यांना द्या बरं का स्क्रीनशॉट. नोट्स बनवायचे असतील कोणाला तर. Therefore, CH sigma bond in ethene or ethylene is of type बता.
टाइप बताओ। कार्बन कार्बन सिग्मा बॉन्ड इन इथीन और इथिलीन इज ऑफ टाइप एंड काय कार्बन कार्बन पाई बॉन्ड इन इथिलीन और इथीन इज ऑफ टाइप। चला प्रत्येकाचा टाइप सांगा। सामने क्वेश्चन है, सामने क्वेश्चन है, सिर्फ ज्योमेट्री का बात रह गया है। आपको पता हो गया ज्योमेट्री। sp2 हाइब्रिड ऑर्बिटल ट्राइगोनल प्लेनर है। कैसे है? ट्राइगोनल प्लेनर। तो ज्योमेट्री भी ट्राइगोनल प्लेनर ही होगी। बताओ फटाफट। ये जो कार्बन हाइड्रोजन सिग्मा बॉन्ड बने हैं वो किन ऑर्बिटल्स के मिक्सिंग के कारण बने हैं? कार्बन हाइड्रोजन सिग्मा बॉन्ड कोणत्या ऑर्बिटलच्या मिक्सिंग पासून बनला? कार्बनचा sp2 आणि हायड्रोजनचा s, म्हणून हा कोणत्या टाइपचा बॉन्ड आहे? sp2 डॅश s टाइप ऑफ sp2 डॅश s टाइप ऑफ सिग्मा बॉन्ड। कार्बन कार्बन पाय बॉन्ड कोणाच्या मिक्सिंग पासून बनला? दोन्ही कार्बनचे sp2, म्हणून कार्बन कार्बन सिग्मा बॉन्ड कोणत्या टाइपचा आहे? sp2 डॅश sp2 टाइप ऑफ सिग्मा बॉन्ड। ठीक है। एंड पाई बॉन्ड किस टाइप का है? पी पाई काय म्हणायचं? पी पाई टाइप ऑफ पाई बॉन्ड कोणत्या टाइपचा आहे? पी पाई असं का म्हणतात? पी पाई दोन्ही पी ऑर्बिटल यूज झाले, दोन्ही पी ऑर्बिटल साइड वाइज मिक्स झाले, अनहायब्रिडाइज्ड पी ऑर्बिटल साइड वाइज मिक्स झाले, म्हणून पाय बॉन्डची टाइप काय? पी पाय। कळालं का हे सगळं? बॉन्डचे टाइप कळाले का? येस और नो? बॉन्डचे टाइप कळाले का? येस और नो? हैव यू गॉट द टाइप्स ऑफ बॉन्ड? हैव यू गॉट द टाइप ऑफ बॉन्ड्स? बॉन्डचे टाइप कळाले का? बॉन्डचे टाइप कळाले का? प्रत्येकाला कळालं? टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस पार्ट ऑल्सो और whole part. Take the screenshot. My last 2 minutes are left, and in these 2 minutes we will discuss the geometry. We will discuss the geometry यानी कि कार्बन के अराउंड सिग्मा बॉन्ड की अरेंजमेंट। Have you done the screenshot? हो गया स्क्रीनशॉट सबका? पोस्ट इट ऑन अ ग्रुप, पोस्ट इट ऑन अ ग्रुप। ठीक है, हो गया सबका स्क्रीनशॉट? यस और नो? ये रब करता हूं पार्ट। जस्ट 2 minutes आर लेफ्ट। हम लोग 2 मिनट में वाइंड अप करेंगे, कल देखेंगे। बहुत सारा डिस्कशन हो गया आज, यहीं पे रुकते हैं। ये रब कर देता हूं। देखो जरा, ये जो हाइब्रिड ऑर्बिटल है sp2, ये इस डायरेक्शन में, एक sp2 इस डायरेक्शन में, तो हाइड्रोजन ऐसे आए। तो ये जो sp2 हाइब्रिड ऑर्बिटल है कार्बन के, ईच कार्बन के, उनके बारे में बात करेंगे। sp2
sp2 hybrid orbitals of each carbon orients मतलब स्प्रेड, ओरिएंट्स मतलब स्प्रेड, स्प्रेड कहां पे हुए हैं, ये स्प्रेड टुवर्ड्स 3 कॉर्नर्स ऑफ triangular plane making an angle 120 डिग्री। इनके बीच का जो एंगल है ये 120 डिग्री है। ये एंगल कितना है, ये एंगल है होगा 120 डिग्री का, क्योंकि जगह है, तो अगर वो 120 डिग्री अपार्ट है, अगर ये 120 डिग्री अपार्ट है और अगर ये 120 डिग्री अपार्ट है, 120 डिग्री, तो ही इनका रिपल्शन कम होगा, तो ही इनका रिपल्शन कम होगा। सो दे आर एट 120 डिग्री अपार्ट फ्रॉम वन अनदर। उन्होंने क्या बनाया है, ट्रायंगुलर प्लेन बनाया है। दे हैव क्रिएटेड अ ट्रायंगुलर प्लेन, दे हैव क्रिएटेड अ ट्रायंगुलर प्लेन। therefore 3 sigma bonds of each carbon in alkene or ethene, 3 sigma bonds of each I am talking about double bonded carbon, now I am talking about double bonded carbon, जो कार्बन डबल बॉन्डेड है उनके 3 सिग्मा बॉन्ड, 3 sigma bonds of each double bonded carbon, each double bonded carbon are directed towards 3 corners of triangular plane, 3 corners of triangular plane, 3 corners of triangular plane. Therefore geometry around each double bonded sp2 hybrid carbon is ट्राइगोनल प्लानर। हर एक डबल बॉन्डेड कार्बन ये sp2 हाइब्रिडाइज होगा और उसके अराउंड ज्योमेट्री यानी कि 3 सिग्मा बॉन्ड की अरेंजमेंट ट्राइगोनल प्लानर होगी। कैसे देखो जरा, ये ऐसे नहीं दिख रहा है, ठीक है, एक मिनट। देखो अब ये सिग्मा ये सिग्मा ये सिग्मा, ये इस कार्बन के 3 सिग्मा कैसे है, इस कार्बन के 3 सिग्मा ऐसे है, ये ट्रायंगुलर प्लेन हो गया यानी कि ट्राइगोनल प्लेनर हो गया। पाई बॉन्ड मत कंसीडर करो। इसके 3 सिग्मा कैसे हैं, इसके 3 सिग्मा भी ट्रायंगुलर है। ये ट्रायंगुलर है, ऐसा नहीं है, यहाँ पे और एक है और ऐसा नहीं है, ये ऐसा टेट्राहेड्रल नहीं है, ट्रायंगुलर है। कैसा है, ट्रायंगुलर प्लेन। हर एक कार्बन के अराउंड 3 सिग्मा बॉन्ड कैसे अरेंज है, इन ट्राइगोनल प्लानर मैनर, इन द मैनर ऑफ ट्राइगोनल प्लानर। ठीक है, ये पता चल गया सबको कि ज्योमेट्री क्या है, ट्राइगोनल प्लानर, जैसे कि BF3 भी होता है।
जैसे BF3 होता है, जैसे BF3 मॉलिक्यूल होता है, वैसे ही डबल बॉन्डेड कार्बन अल्कीन का जिसके 3 सिग्मा बॉन्ड है, डबल बॉन्डेड कार्बन अल्कीन का जिसके 3 सिग्मा बॉन्ड है, वो 3 सिग्मा बॉन्ड की अरेंजमेंट इस कार्बन के अराउंड भी और इस कार्बन के अराउंड भी कैसी है, ट्राइगोनल प्लानर, जैसे यहाँ पे है। हैव यू गॉट दिस गाइस? यस और नो? समझ में आ गया सबको? यस और नो? सो sp2 हाइब्रिडाइजेशन, कार्बन का sp2 हाइब्रिडाइजेशन यानी कि ज्योमेट्री ट्राइगोनल प्लानर। ले लो स्क्रीनशॉट। ले लो स्क्रीनशॉट। ले लिया स्क्रीनशॉट? हैव यू डन द स्क्रीनशॉट? अब ले लो स्क्रीनशॉट। लाइक BF3, बोरॉन का हाइब्रिडाइजेशन भी क्या है? sp2। बोरॉन का हाइब्रिडाइजेशन भी क्या है? sp2। बोरॉन का हाइब्रिडाइजेशन भी क्या है? sp2। हैव यू गॉट दिस गाइस? सो जहां पे भी सेंट्रल एटम का हाइब्रिडाइजेशन sp2 होगा, सेंट्रल एटम का, जैसे इस अल्कीन में दोनों डबल बॉन्डेड कार्बन का हाइब्रिडाइजेशन sp2 है, दोनों डबल बॉन्डेड कार्बन का हाइब्रिडाइजेशन sp2 है, दोनों के 3 क्या है? सिग्मा बॉन्ड। तो दोनों के अराउंड सिग्मा बॉन्ड की अरेंजमेंट, इसके अराउंड भी 3 सिग्मा बॉन्ड की अरेंजमेंट, इसके अराउंड भी 3 सिग्मा बॉन्ड की अरेंजमेंट कैसी है? ट्राइगोनल प्लानर। हैव यू डन दिस? इसको ग्रुप पे पोस्ट करो, इसको ग्रुप पे पोस्ट करो, ठीक है? सो दिस इज इनफ, दिस इज इनफ, ठीक है? फॉर टुडे इट इज सफिशियंट। खूप साऱ्या गोष्टी कळाल्या ना? खूप साऱ्या गोष्टी कळाल्या ना आज? येस और नो? बऱ्याचशा गोष्टी कळाल्यात का आजच्या? मी हे लेक्चर रेकॉर्ड केलंय, मी परत पोस्ट करणार आहे युट्यूब वरती, माझ्या युट्यूब चॅनल वरती पोस्ट करतो, त्याची लिंक देतो आणि आपल्या ऍप्लिकेशन वरती पण ते पोस्ट करता येईल आपल्याला, आपल्या क्लासच्या ऍप्लिकेशन वरती, एक्सलंट क्लासेसच्या ऍप्लिकेशन वरती पण आपण ते पोस्ट करू, दोन्हीकडे तुम्हाला ते बघायला मिळेल परत परत। फक्त ही झूमची रेकॉर्डिंग आहे, थोडी क्वालिटी कमी असेल, दिसतं सगळं जसं तुम्हाला आता दिसतंय ना तसंच व्हिडिओ मध्ये दिसेल, पण काही व्हिडिओ माझे HD आहेत, ते मी प्रोफेशनल कॅमेऱ्याने शूट केले, त्याच्यासारखं हे नाही दिसणार, पण चांगलं दिसेल, ठीक आहे? हे मी पोस्ट करतो, हे परत बघू शकता। हैव यू गॉट द कॉन्सेप्ट? आजचे सगळे कॉन्सेप्ट कळालेत का? चलो फिर बाय बाय गाइस, बाय, मीटिंग बंद करतो मी।